नमस्कार, मी आहे प्रतिमा. कणिक मळलेलं आहे, पण मालिश बाकी आहे. मी जेवढं कणिक हातात बसेल तेवढ्याची मालिश केली आणि घेतले उंडे तोडायला. उंडे तोडून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मी कणिक किती सैल मळत आहे म्हणून. हे बघा आता. हे बघितलं? एवढी कणिक सैल ठेवल्यावरच आपली चपाती दिवसभर नरम राहणार आणि कस्टमरची कंप्लेंट बी येणार नाही. बघा मी कशी घडीची चपाती लाटते म्हणून तुम्हाला दाखवलं ना. आपण घरामध्ये सुद्धा घडीची चपाती लाटतो ना, की डायरेक्ट उंड्याची लाटतो? नाही ना. तशीच कस्टमरला पण द्यायची. कारण की घडीची चपातीच अशी आहे, की ती दिवसभर टिकून राहते आणि नरम राहते आणि खायला सुद्धा टेस्ट देते. अशाच पद्धतीने मी सगळ्या चपात्या करून घेणार आहे. फायनली माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत. चला पटकन पॅकिंग करून घेऊ. आज पॅकिंग करायच्या वेळी बाळ झोपलं नाही. मी नेहमी पॅकिंग करायच्या वेळी बाळाला झोपवते, नाहीतर झोक्यात बसवते. आज तो काही ऐकत नाही. त्याच्यामुळे त्याला मी असं गाडीवर बसवलं आहे. तो म्हणतो मला खाली उतरू दे. त्याच्याकडे बघत बघत मी आणि माझी छोटी मुलगी पॅकिंग करत आहे. आमचं सगळं लक्ष त्याच्याकडे आहे. तो कारण की खालीच उतरू दे असं म्हणत आहे. बघा कसा तो रडत आहे. त्याला मी गप्प बसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझं पॅकिंग चालू आहे. त्याला मी खाली उतरू शकत नाही. कारण की मग तो चपातीवर येऊन बसेल डायरेक्ट. हे बघा कसा हात पुढे करतोय. हे बंडल तर मला मोजावं लागत नाही तेवढं तरी बरं. त्याच्याशी बोलत बोलत मी आता हे बंडल करत आहे. मला हे शेवटचं बंडल पॅक करायला खूप वेळ लागला बरं का. कारण की तो बघा कसा गंमत पाहतोय. त्याच्याकडे बघत बघत मी कशी तरी चपाती पॅक करत आहे. आजची चपाती मी कशी पॅक केली मला काही समजलं नाही. बघा तो कसा करते बघा. त्याच्याशी मी बोलत बोलत त्याला बोलण्यामध्ये गुंतवत मी माझी पॅकिंग करत आहे कशी तरी. अशी फायनली मी आज पॅकिंग करून घेतलेली आहे. हे बघा माझी झाली दोन्ही बंडल पॅक. रायडर बाहेर आलेले आहेत. बघा तो माझं बाळ ऐकतच नाही. असो. चपाती माझी गेलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.